Hello dear all, I am Santosh Wagh and welcome to channel Learn It by Sandhya Wagh. आज आपण पाहणार आहोत क्लास 10 मॅथमॅटिक्स पार्ट 2 मधील प्रॉब्लेम सेट 4 आणि चॅप्टर आहे जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन. जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन या चॅप्टरचे आपण दोन्ही प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह केले. पहिल्या प्रॅक्टिस सेट मध्ये आपण पाहिलेलं की सिमिलर ट्रायंगल कसे ड्रॉ करायचे आणि सेकंड प्रॅक्टिस सेट मध्ये आपण पाहिलेलं की एक सर्कल जर असेल तर त्या सर्कलला टँजंट कशा पद्धतीने ड्रॉ करायचे. त्यासाठी वेगवेगळ्या 3 कंडिशन्स देखील आपण पाहिलेल्या आहेत. आता ह्या दोन्ही टाइपचे क्वेश्चन्स आपल्याला प्रॉब्लेम सेट 4 मध्ये सॉल्व्ह करायचे. प्रॉब्लेम सेट 4 मध्ये टोटल 8 क्वेश्चन्स आहेत. त्यातला पहिला क्वेश्चन मल्टिपल चॉइस क्वेश्चन्स आहे. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. पहिला सब क्वेश्चन पहा. द नंबर ऑफ टँजंट्स दॅट कॅन बी ड्रॉन टू अ सर्कल ॲट अ पॉइंट ऑन अ सर्कल ईच. म्हणजे किती टँजंट आपण सर्कलला ड्रॉ करू शकतो सर्कलवर जर पॉइंट असेल तर अतिशय सिंपल क्वेश्चन आहे. जर आपण पाहिलं तर फिगरमध्ये पहा. आपल्याला माहिती आहे जर सर्कल जर असेल त्या सर्कलवर एक पॉईंट घ्या, कुठला एक पॉईंट घ्या आणि त्या पॉईंटपासून आपल्याला टँजंट ड्रॉ करायची. म्हणजे काय करायचं, सेंटर हाय कुठलाही जर पॉईंट घेतला तर त्यापासून फक्त आपल्याला एकच टँजंट ड्रॉ करता येते. कारण की रिलेशन माहिती आपल्याला सेंटरपासून त्या पॉईंटला आपण जॉईन केलं तर 90 डिग्री असतो आणि त्यानंतर आपण कुठली जरी लाईन काढली तर ती 90 डिग्रीची नसणार आहे, एकच लाईन असणार आहे. म्हणजे जर पॉईंट एक असेल तर आपण सिंगल टँजंट ड्रॉ करू शकतो. त्यासाठी आपलं ऑप्शन असणार आहे सी. या ठिकाणी येणार आहे 1. त्यानंतर सेकंड सब क्वेश्चन पहा. द मॅक्झिमम नंबर ऑफ टँजंट्स दॅट कॅन बी ड्रॉन टू अ सर्कल फ्रॉम द पॉइंट आउटसाइड इट इज. आता पुन्हा एकदा फिगर आपण तीच फिगर रेफरन्समध्ये घेऊया. सर्कल आहे आणि ह्या सर्कलवर आपलं ह्या सर्कलला टँजंट ड्रॉ करायचे फ्रॉम अ पॉइंट विच इज आउटसाइड द सर्कल. समजा हा पॉइंट आहे तर ह्या पॉइंटपासून आपण सर्कलला 2 टँजंट ड्रॉ करू शकतो. एक टँजंट ह्या बाजूला येणार आहे आणि दुसरी टँजंट ह्या बाजूला येऊ शकतो. म्हणजे मॅक्झिमम आपण किती टँजंट ड्रॉ करू शकतो, 2 टँजंट्स ड्रॉ करू शकतो. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. या ठिकाणी येणार आहे 2. त्यानंतर तिसरा सब क्वेश्चन पहा. इफ ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल PQR अँड AB अपॉन PQ इज इक्वल टू 7/5. हा रेशो दिलेला आहे दोन साईडचा. देन 4 ऑप्शन्स आहेत. त्यातलं काय, ट्रायंगल ABC इज बिगर किंवा PQR इज बिगर, बोथ ट्रायंगल्स विल बी इक्वल, कॅन नॉट बी डिसाइडेड. काय कंडिशन दिलेली आहे, 2 ट्रायंगल दिलेले आहेत ABC आणि PQR. तर सपोज आपण सिमिलर दिलेले, सिमिलर ट्रायंगल म्हणजे काय, त्यांचे अँगल करस्पॉन्डिंग अँगल सेम आहेत परंतु करस्पॉन्डिंग साइड्स या रेशोमध्ये दिले आहेत 7:5. सपोज आपण एक ट्रायंगल ड्रॉ केला, हा ABC, हा ट्रायंगल आपण ड्रॉ केला, याला नाव देऊ आपण ABC. त्यानंतर दुसरा ट्रायंगल सिमिलर आहे PQR परंतु कशा पद्धतीने सिमिलर आहे, अँगल तर सेम आहे. ए च्या ठिकाणी P येणार आहे, हा पॉईंट P असणार आहे, नंतर B असणार आहे आणि C असणार आहे. परंतु कंडिशन काय आहे, जर AB जर 7 असेल तर PQ किती असणार आहे, 5 असणार आहे. म्हणजे PQ काय आहे, छोटी असणार आहे, थोडीशी छोटी असणार आहे. कशाच्या, P पॉईंट इथं असणार आहे आणि Q पॉईंट इथं असणार. आलं लक्षात. आणि त्याच पद्धतीने बाकीचे सगळे रेशो असणार आहेत PQR. म्हणजे AB पेक्षा PQ छोटी असणार आहे कारण की AB जर 7 असेल तर PQ 5 असणार आहे, तो रेशो आहे. म्हणजे याचा अर्थ काय झालेला आहे, ABC इज अ बिगर ट्रायंगल. पहिलं ऑप्शन आपलं करेक्ट असणार आहे कारण की PQR इज बिगर हे रॉंग आहे. बोथ ट्रायंगल्स विल बी इक्वल हे देखील रॉंग आहे कारण की रेशो डिफरंट दिलेला आहे. आणि कॅनॉट बी डिसाइडेड हे देखील रॉंग आहे कारण की आपण डिसाइड करू शकतो ABC इज अ बिगर. हे आपलं पहिलं ऑप्शन इज करेक्ट. यानंतर प्रॉब्लेम सेट 4 मधील क्वेश्चन नंबर 2 पहा. आता यानंतरचे जे 5 क्वेश्चन्स आहेत त्या 5 क्वेश्चनमध्ये आपल्याला सर्कलला टँजंट ड्रॉ करायची आणि सर्कलला टँजंट ड्रॉ करत असताना 3 कंडिशन्स आहेत. आपण प्रॅक्टिस सेट 4.2 मध्ये पाहिलेलं आहे. तर त्या 3 कंडिशन्स कुठल्या आहे, म्हणजे कुठल्या पद्धतीने आपण टँजंट ड्रॉ करू शकतो. तर पहिली कंडिशन म्हणजे काय, सर्कलवर जर पॉईंट असेल तर त्या पॉईंट थ्रू आपल्याला टँजंट ड्रॉ करायची. आणि त्याचबरोबर या ठिकाणी मी रफ फिगर काढलेल्या त्या फिगर पहा तुम्ही. 3 कंडिशन्स आहेत. पहिल्या कंडिशनमध्ये आपल्याला सर्कलला टँजंट ड्रॉ करायची आणि जर पॉईंट सर्कलवर जर असेल तर त्यावेळी आपण टँजंट कशी ड्रॉ करू शकतो. तर सेंटरपासून हा जो पॉईंट आहे म्हणजे ही रेडियस असणार आहे. ह्या रेडियसला जर आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केली तर ती टँजंट असणार आहे. कारण की आपल्याला माहिती आहे की कुठलीही टँजंट ही सर्कलवर त्या एंड पॉईंट रेडियसचा एंड पॉईंट असतो त्या ठिकाणी ती परपेंडिक्युलर असते. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, त्या पॉईंटपासून रेडियसची सेगमेंट जॉईन करायची, त्या सेगमेंटला परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची, म्हणजे ती टँजंट झालेली. ही कंडिशन आहे. दुसऱ्या कंडिशनमध्ये काय, पॉईंट सर्कलवर आहे
परंतु आपल्याला सेंटरचा यूज करायचा नाही. मग या ठिकाणी आपण काय यूज करणार, तर या ठिकाणी आपण इन्स्क्राइब्ड अँगल थेरम आणि टँजंट सेकंड अँगल थेरम यूज करणार. तर हा थेरम आणि ही प्रोसिजर आपण जेव्हा प्रॉब्लेम येईल त्यावेळी आपण डिटेल्समध्ये पाहूया. परंतु या ठिकाणी आपण सेंटरचा यूज करणार नाही. तर आपण काय करणार, त्या पॉईंटपासून कुठल्याही दुसरे एक पॉईंट रँडमली पॉईंट घेणार, कॉर्ड तयार करणार आणि त्या कॉर्डच्या एंडपासून इन्स्क्राइब्ड अँगल तयार करणार. आणि हा जो अँगल असणार आहे हाच अँगल आपण ह्या पॉईंटला, ज्या पॉईंटपासून आपल्याला टँजंट ड्रॉ करायची तेवढाच अँगल ही कॉर्ड आणि एक अँगल आपण तयार करणार. तर हा जो अँगल तयार, जर आपण इक्वल अँगल तयार केला हा, तर काय असणार आहे, ही टँजंट असणार आहे. कारण की टँजंट सेकंड थेरम आपल्याला हेच सांगतो की हा जो अँगल जर इक्वल असेल तर ही इंटरसेप्टेड आर्क जी आहे त्या इंटरसेप्टेड आर्कला जो इन्स्क्राइब अँगल आहे तो देखील इक्वल असतो आणि त्यावेळी टँजंट असते. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, इक्वल अँगल कन्स्ट्रक्ट करायचा. इक्वल अँगल कन्स्ट्रक्ट केला की ऑटोमॅटिकली दुसरा आर्म हा टँजंट असतो. ही सेकंड मेथड झालेली. या ठिकाणी आपण सेंटर यूज नाही केलेला, पहिल्या मेथडमध्ये सेंटर यूज केलेला आहे. त्यावेळी फक्त आपल्या रेडियसला परपेंडिक्युलर ड्रॉ करायची. आणि तिसऱ्या कंडिशनमध्ये जर पॉईंट आउटसाइड द सर्कल असेल तर त्यावेळी आपण टँजंट कशी ड्रॉ करू शकतो, म्हणजे हा सेंटर असणार आहे. त्यावेळी आपण काय करणार आहोत, आपण सेमी सर्कल जो आहे, सेमी सर्कलला इन्स्क्राइब अँगल हा नेहमी 90 डिग्री असतो, त्या थेरमचा आपण यूज करणार आहोत. तर ते देखील आपण प्रॉब्लेम ज्यावेळी आपला एक्झाम्पल येईल त्यावेळी आपण डिटेलमध्ये पाहूया. त्यावेळी हा जो डायमीटर आपण कन्सिडर करणार आणि सर्कल ड्रॉ करणार. ही सेगमेंट या पॉईंटपासून आपल्याला टँजंट ड्रॉ करायची, त्यावेळी ही सेगमेंट आपण डायमीटर कन्सिडर करून सर्कल ड्रॉ करायची. म्हणजे काय करायचं, आपल्याला याचा सेंटर ड्रॉ करायचा आणि त्यानंतर जस्ट एक आपल्याला सर्कल ड्रॉ करायचा आणि इंटरसेक्टिंग जे पॉईंट असतील तेच टचिंग पॉईंट असणार आणि त्यापासून जर आपण ते पॉईंट जॉईन केले तर ते टँजंट असणार आहेत. तर त्याचं रिझन देखील आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना डिटेलमध्ये पाहूया. तर ह्या 3 कंडिशनवर आपल्याला टोटल 5 क्वेश्चन्स या प्रॉब्लेम सेट 4 मध्ये सॉल्व्ह करायचे. तर त्यातला पहिला म्हणजे क्वेश्चन नंबर 2 आपण सॉल्व्ह करूया. यानंतर आता क्वेश्चन नंबर 2 पहा. प्रॉब्लेम सेट 4 मधील 3 कंडिशन आपण स्टडी केलेल्या आहेत. तर क्वेश्चन काय दिलेला आहे, ड्रॉ अ सर्कल विथ सेंटर O अँड रेडियस 3.5 सेंटीमीटर. आपल्याला एक सर्कल ड्रॉ करायचा, त्याची रेडियस 3.5 सेंटीमीटर आहे. टेक पॉईंट P ॲट अ डिस्टन्स 5.7 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर. म्हणजे रेडियस 3.5 सेंटीमीटर आहे आणि आपल्याला पॉईंट घ्यायचा आहे, त्याचं डिस्टन्स आहे 5.7 सेंटीमीटर. म्हणजे तो पॉईंट आउटसाइड द सर्कल असणार आहे, कारण की सेंटरपासून सर्कलवरच्या कुठल्याही पॉईंटचं डिस्टन्स 3.5 असणार आहे, कारण रेडियस 3.5 आहे. आणि आपलं सेंटरपासून 5.7 सेंटीमीटर असलेला पॉईंट घ्यायचा म्हणजे तो आउटसाइड द सर्कल असणार आहे. ही तिसरी कंडिशन झालेली. ह्या कंडिशनमध्ये आपण जी प्रोसिजर फॉलो करणार आहोत ते आहे प्रॉब्लेम आपल्याला फॉलो करावं लागणार आहे. ड्रॉ टँजंट टू द सर्कल फ्रॉम पॉईंट P. आणि आपल्याला माहिती आहे की आउटसाइड द सर्कल पॉईंट असेल तर त्या पॉईंटपासून सर्कलला नेहमी 2 टँजंट्स येतात. आता ही फिगर असणार आहे, तिसरी कंडिशन असणार आहे, ती असणार आहे. तर ह्यानुसार आपण ड्रॉ करूया. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, ही सेगमेंट ड्रॉ करायची. कन्स्ट्रक्शन अतिशय सोपं आहे. आपल्याला सेंटर आणि तो पॉईंट आउटसाइड द पॉईंट जॉईन करायचा आहे आणि त्याला डायमीटर कन्सिडर करून सर्कल ड्रॉ करायचा दुसरा एक. आणि जे इंटरसेक्टिंग पॉईंट असतील ते जर जॉईन केले तर टँजंट असतील. आणि ते टँजंट काय आहे त्याचं रिझन देखील आपण एक्झाम्पलमध्ये पाहूया. तर आपण सुरुवात करूया. या ठिकाणी मी लिहिलेलं आहे, आपल्याला रेडियस ऑफ द सर्कल किती 3.5 सेंटीमीटर दिलेली आहे. O इज द सेंटर आणि OP डिस्टन्स ही 5.7 सेंटीमीटर आहे. तर सुरुवातीला आपण सर्कल ड्रॉ करूया की त्याची रेडियस 3.5 सेंटीमीटर आहे. कंपासमध्ये आपण एवढं डिस्टन्स घेतलेलं 3.5 सेंटीमीटर आणि त्यानंतर सर्कल ड्रॉ करूया. सर्कल ड्रॉ करूया. तर आपण हे सर्कल या ठिकाणी ड्रॉ केलेलं की त्याची रेडियस 3.5 सेंटीमीटर आहे. त्यानंतर पॉईंट सिलेक्ट करायचा आहे. सेंटर आपला O आहे आणि O पासून आपल्याला एक पॉईंट सिलेक्ट करायचं की ज्याचं डिस्टन्स OP 5.7 सेंटीमीटर आहे. तर सिंपल 5.7 सेंटीमीटर असलेला पॉईंट आपण या ठिकाणी घेऊया. हे झालं 5.7 सेंटीमीटर आणि हे जॉईन करायची, ही सेगमेंट जॉईन करायची. हा पॉईंट असणार आहे P. मग प्रोसिजर काय आहे, हा जो सेगमेंट आपण डायमीटर कन्सिडर करायचा आहे आणि डायमीटर कन्सिडर केल्यानंतर याचा सेंटर म्हणजे मिड पॉईंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मिड पॉईंट फाइंड आउट करण्यासाठी काय करायचं आहे, तर दोन्ही पॉईंट एंड पॉईंटपासून कुठल्या सेगमेंटचा मिड पॉईंट फाइंड आउट करायचा असेल तर एंड पॉईंटपासून सेंटर हाफपेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचं आणि आर्क मार्क करायचे दोन्ही बाजूला आर्क मार्क केले की आपल्याला दोन्ही साईडनी दोन्ही एंड पॉईंटनी आर्क मार्क करायचे. नंतर इंटरसेक्टिंग पॉईंट जे येतील, इंटरसेक्टिंग पॉईंट आपण जॉईन करायचे आणि हे इंटरसेक्टिंग पॉईंट जॉईन केल्यानंतर आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर मिळणार. हा पॉईंट असणार आहे. या ठिकाणी आता मी पेनने ड्रॉ करतो काही पोर्शन.
परंतु तुम्ही पेन्सिलने ड्रॉ करा, कारण की पेनने थोडंसं डार्क येतं म्हणून. तर हा जो इंटरसेक्टिंग पॉईंट असणार आहे, बायसेक्टर असणार आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टर असणार आहे, ही 90 डिग्री असणार आहे. हा सपोज आपण एम लिहिला आपण, तर हा एम सेंटर कन्सिडर करून आपल्याला सर्कल ड्रॉ करायचा, की जेणेकरून हा ओ पॉईंट आणि पी पॉईंट त्या सर्कलवर येणार आहे. म्हणजे आपल्याला आता एम सेंटर कन्सिडर करायचं आहे आणि एम ओ रेडियस आणि तेवढीच पी देखील असणार आहे. आलं लक्षात? तर ही जी रेडियस आहे, ही रेडियस कन्सिडर करून आपण सर्कल ड्रॉ करूया. तर हा सर्कल आपण ड्रॉ केला, तर सर्कल पूर्ण ड्रॉ करण्याची गरज नाही. आपल्याला फक्त काय पाहिजे, तर इंटरसेक्टिंग पॉईंट पाहिजे दोन्ही सर्कलचे, हा पॉईंट आणि हा पॉईंट. त्यानंतर काय, जो पॉईंट असणार आहे तो टचिंग पॉईंट असणार आहे ओरिजिनल सर्कलला. पी पॉईंटपासून जर आपण जॉईंट केले हे, तर ती काय असणार आहे, टँजंट असणार आहे. आणि त्या दोन्ही पॉईंटला आपण ए आणि बी असे नाव देऊया. हा पॉईंट ए आणि हा पॉईंट बी. तर पी बी आणि पी ए हे काय असणार आहे, टँजंट असणार आहे. आता हे टँजंट का आहेत, तर आपल्याला कन्स्ट्रक्शन कळालेलं आहे, परंतु त्यामागचं रिझन देखील कळलं पाहिजे. टँजंट का आहेत, तर टँजंट का आहेत, जर आपण ओ आणि ए जॉईंट केले, दोन्ही सर्कलचा इंटरसेक्टिंग पॉईंट ओ आणि ए जर आपण जॉईन केले, तर काय होणार, ही रेडियस होणार आहे, ओ ए रेडियस असणार आहे आणि ओ बी देखील रेडियस असणार आहे. कारण की बी पॉईंट हा आधीच्या सर्कलवर पण, ह्या सर्कलवर पण आहे आणि नवीन सर्कलवर देखील आहे. म्हणजे आधीच्या सर्कलवर असल्यामुळे तो रेडियस ही ओ बी रेडियस झालेली आणि ओ ए ही रेडियस झालेली. आता त्यानंतर पहा तुम्ही, आता छोटा सर्कल, नंतरचा सर्कल कन्सिडर करा ज्याचं सेंटर एम आहे. आता ह्या सर्कलवर देखील ए पॉईंट आहे, बी पॉईंट आहे आणि ओ पी डायमीटर आहे. मग आपल्याला माहिती आहे की सेमी सर्कलचा इन्स्क्राइब्ड अँगल, आता ओ ए बी हा काय आहे, इन्स्क्राइब्ड अँगल झालेला आहे. आणि इन्स्क्राइब्ड अँगल सेमी सर्कलचा किती असतो, 90 डिग्री असतो. म्हणजे हा 90 डिग्री असणार आहे, कारण की बी हा सर्कलवर आहे, त्याचा सेंटर एम आहे आणि ओ पी हा डायमीटर आहे. म्हणजे जर डायमीटर आणि डायमीटरने जर इन्स्क्राइब्ड अँगल केला, तर तो अँगल नेहमी काय असतो, 90 डिग्री असतो. म्हणजे हाफ सर्कलचा सेमी सर्कलचा इन्स्क्राइब्ड अँगल 90 डिग्री असतो. म्हणजे हा ए अँगल बी अँगल 90 डिग्री झालेला आहे. आणि मग आता छोटा नंतरचं सर्कल कन्सिडर करा ज्याचं सेंटर ओ आहे. ह्या सर्कलवर ओ ए रेडियस आहे आणि त्याला आपण ही परपेंडिक्युलर टाकलेली 90 डिग्री, म्हणजे काही परपेंडिक्युलर झालेली. सर्कलला जर आपण रेडियसच्या एन पॉईंटपासून परपेंडिक्युलर ड्रॉ केली, तर ती काय असते, टँजंट असते. म्हणजेच ओ पी टँजंट झालेली. त्याच पद्धतीने पी बी टँजंट झालेली. तुम्हाला कन्स्ट्रक्शनचं रिझन कळालं की ती टँजंट का आहे, कारण की आपण रेडियसला परपेंडिक्युलर ड्रॉ केलेली आहे एंड पॉईंटपासून, म्हणून ती टँजंट झाली. तर कन्स्ट्रक्शन सोपं आहे आणि त्यामागचं रिझन देखील आपण समजून घेतलेलं आहे. आपला आन्सर काय असणार आहे, पी बी आणि पी ए आर बोथ रिक्वायर्ड टँजंट्स. तर आपण आपला आन्सर लिहिलेलं आहे, हिअर पी ए अँड पी बी आर टँजंट टू द सर्कल. हे झालं आपलं आन्सर. यानंतर प्रॉब्लेम सेट 4 मधील क्वेश्चन नंबर 3 पहा. ड्रॉ एनी सर्कल, टेक एनी पॉईंट ए ऑन इट अँड कन्स्ट्रक्ट टँजंट ॲट ए विदाउट युजिंग द सेंटर ऑफ सर्कल. आपण सुरुवातीला 3 कंडिशन पाहिलेल्या आहे. सर्कलला आपण टँजंट ड्रॉ करू शकतो आणि त्याचे फिगर देखील या ठिकाणी पाहतो मी 3 कंडिशनमध्ये. तर 3 कंडिशनपैकी आपल्याला सेकंड कंडिशन या ठिकाणी यूज करायची. म्हणजे सर्कल ड्रॉ करायचा आहे आणि सर्कलवर एक पॉईंट ए घेणार आपण आणि त्या ए थ्रू आपल्याला टँजंट ड्रॉ करायची, पण सर्कलचं सेंटर यूज करायचं नाही. मग आपण या ठिकाणी इन्स्क्राइब्ड अँगल थेरम आणि टँजंट सेकंड अँगल थेरमची हेल्प घेऊन आपण कन्स्ट्रक्शन करणार आहोत. तर काय करायचं, आपल्याला इक्वल अँगल ड्रॉ करायचे. या ठिकाणी जो इन्स्क्राइब्ड अँगल तयार होणार आहे त्यालाच इक्वल अँगल या ठिकाणी ड्रॉ करायचा. आता इक्वल अँगल ड्रॉ करण्याची प्रोसिजर आपल्याला माहिती आहे, तर ती आपण एक्झाम्पलमध्ये व्यवस्थित डीपमध्ये पाहूया. तर सुरुवातीला आपण एक सर्कल ड्रॉ करू की आपल्याला रेडियस रँडम घ्यायची. कितीही रँडम रेडियस घेतली तरी आपल्याला चालणार आहे. तर आपण रँडम रेडियस घेऊन एक सर्कल ड्रॉ करूया. तर हा सर्कल आपण ड्रॉ केलेला आहे रँडम रेडियसचा. सेंटरला आपण ओ नाव देऊया आणि नंतर एक पॉईंट घ्यायचा सर्कलवर ए. सपोज आता हा पॉईंट घेऊ आपण ए आणि ह्या ए पॉईंटपासून आपल्याला टँजंट ड्रॉ करायची, पण सर्कलचा सेंटर यूज करायचा नाही. मग प्रोसिजर आधी समजून घेऊया, त्यानंतर त्यामागचे रिझन देखील आपण व्यवस्थित समजून घेऊया. काय करायचं आहे, ए पॉईंट आहे तर ए पॉईंटपासून एक कॉर्ड ड्रॉ करायची रँडमली कुठल्याही लेनची. सपोज आपण या ठिकाणी ही कॉर्ड ड्रॉ करूया ए बी कॉर्ड ड्रॉ केलेली आहे. मग ए बी कॉर्ड जी आहे त्याचा एक इन्स्क्राइब्ड अँगल घ्यायचा, त्या अँगलचा इन्स्क्राइब्ड अँगल घ्यायचा
कॉर्डचा. सपोज आपण या ठिकाणी ए पॉईंट घेऊया आणि एक इन्स्क्राइब अँगल आपण घेतलेला आहे. आता सॉरी, या ठिकाणी आपल्याला सी पॉईंट घ्यावा लागणार आहे, ए बी सी. तर हा जो सी अँगल तयार झालेला आहे ए सी बी, ह्या अँगलला इक्वल अँगल आपल्याला ड्रॉ करायचा ॲट पॉईंट ए आणि एक आर्म त्याचा बी ए कन्सिडर करायचा. आता हा जो अँगल तयार झालेला आहे हा अँगल आपल्याला मेजर करता येईल आणि त्याच अँगल एवढा आपल्याला ए पॉईंटपासून एक अँगल ड्रॉ करायचा आहे की त्याचा एक आर्म बी आहे, म्हणजे दुसरा आर्म आपल्याला ड्रॉ करायचा आहे. त्यासाठी प्रोसिजर काय आहे, तर प्रोसिजर म्हणजे डायरेक्ट मेजर करून आपण ड्रॉ करू शकतो, परंतु या ठिकाणी आपण कन्स्ट्रक्शन करून ड्रॉ करणार आहोत. तर सी सेंटर आहे, सी सेंटर घेऊन एक आर्क आपण मार्क करायचा. या ठिकाणी हा आर्क मार्क करायचा आहे. आता हा आर्क ह्या सी अँगलला दोन ठिकाणी इंटरसेक्ट करणार. सपोज या ठिकाणी R1 आणि R2 पॉईंट्स आहेत. तर R1 आणि R2 हे महत्त्वाचे आहेत, लक्षात घ्या. आणि तेवढंच रेडियस घेऊन, तीच रेडियस घेऊन एक आर्क ड्रॉ करायचा आपल्याला ए पासून. हा जो ए पॉईंटपासून आपल्याला टँजंट ड्रॉ करायचा आहे तर त्यापासून एक आर्क ड्रॉ करायचा की त्याची रेडियस तेवढीच आहे, लक्षात घ्या. आणि त्यानंतर हे जे R1 आणि R2 पॉईंट आलेले आहेत, आता या ठिकाणी पॉईंट आलेला आहे सपोज P1, याला P1 नाव देऊया. मग R1 आणि R2चं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स आपल्याला कंपासमध्ये घ्यायचं, R1 आणि R2चं डिस्टन्स. आता आपण काय केलं आहे, एक सर्कल ड्रॉ केलेला आहे, आर्क ड्रॉ केलेला आहे आणि तेवढेच रेडियसचा आर्क या ठिकाणी ड्रॉ केलेला आहे. मग एक आर्म आपल्याकडे आहे, हा जो आहे बी ए आर्म आहे, आपल्याला दुसरा आर्म ड्रॉ करायचा आहे. या ठिकाणी एक आर्म आणि दुसऱ्या आर्ममधलं डिस्टन्स आपण कंपासमध्ये घेतलेलं आहे. तर एक पॉईंट आपल्याला भेटलेला आहे या आर्मवरचा, तर दुसरा पॉईंट कसा आपण फाइंड आउट करू शकतो, तर हेच डिस्टन्स आपण मार्क करणार आहोत. काय करणार आहोत, मार्क करणार आहोत या पॉईंटपासून, पी पासून आपण मार्क करायचं. आलं लक्षात. आता पी पासून जेव्हा मार्क करू तर आधीच्या सर्कलला इंटरसेक्टिंग करणार तो पॉईंट असणार आहे. आलं लक्षात. म्हणजे या ठिकाणी पहा, सी पासून सर्कल आहे, त्या सर्कलला आणि R1 R2 मधलं जे डिस्टन्स आहे त्यांचा इंटरसेक्टिंग पॉईंट R2 आहे, तोच पॉईंट आपण या ठिकाणी P2 ड्रॉ केलेला आहे. तर हा जो पॉईंट असणार आहे हा P2 पॉईंट असणार आहे. आणि जर P2 आणि A जॉईन जर केले तर आपल्याला रिक्वायर्ड अँगल जो आहे तो आपल्याला रिक्वायर्ड अँगल मिळणार आहे की जो अँगल आधीच्या अँगलला इक्वल आहे. तर या ठिकाणी आपण एक लाईन ड्रॉ करूया, म्हणजे हा जो अँगल आहे तेवढाच अँगल हा आहे. आलं लक्षात. तर म्हणजे P2 जो अँगल आहे, हियर मेजर ऑफ अँगल BCA इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल BAP2. आलं लक्षात. हा अँगल आपल्याला इक्वल ड्रॉ केलेला आहे. इक्वल अँगल ड्रॉ केल्यानंतर जी दुसरी आर्म असणार आहे ती आर्म टँजंट असणार आहे. का टँजंट असणार आहे, आता त्याचं आपण रिझन समजून घेऊया. तर या ठिकाणी हा जो अँगल आहे BAC हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे. हियर अँगल BAC इज अ इन्स्क्राइब्ड अँगल. आणि इन्स्क्राइब्ड अँगलला जो इंटरसेप्टेड आर्क आहे कुठला आहे, BA हा इंटरसेप्टेड आर्क आहे. आणि त्याचबरोबर हा जो इंटरसेप्टेड आर्क आहे त्या आर्कला अजून एक अँगल इन्स्क्राइब आहे, तो म्हणजे BAP2. पण त्यावेळी BA ही सेकंड आहे आणि AP2 ही टँजंट असणार आहे, कारण की आपल्याला टँजंट सेकंड अँगल थेरम माहीत आहे. टँजंट सेकंड अँगल थेरम काय सांगतो, जर पॉईंट सर्कलवर असेल आणि त्या पॉईंटपासून एक सेकंड ड्रॉ केली तर BA सेकंड असणार आहे. आणि जर आपण त्या पॉईंटपासून टँजंट ड्रॉ केली तर तो जो काय अँगल तयार होणार आहे तो अँगल त्या इंटरसेप्टेड आर्कचा हाफ मेजर असतो. या ठिकाणी आपण डिटेल्समध्ये लिहूया, म्हणजे आपल्याला रिझन देखील व्यवस्थित लक्षात येईल. या ठिकाणी आपण आन्सर लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे, बाय थेरम, हे दोन्ही थेरम यूज करून P2A इज द रिक्वायर्ड टँजंट टू द सर्कल. तर थेरम काय सांगतात, दोन अँगल इक्वल असतात त्यावेळी एक इंटरसेप्टेड आर्क असतो आणि दुसरा जो अँगल असतो त्याचा एक आर्म सेकंड असतो आणि एक टँजंट असतो. या ठिकाणी लिहिलं टँजंट सेकंड अँगल थेरम. हे दोन्ही अँगल जेव्हा इक्वल असतात त्यावेळी एक अँगल सेकंड असतो, एक आर्म सेकंड असतो, दुसरा टँजंट असतो. दोन्ही आपण या ठिकाणी थेरम लिहिलेले आहेत. आपला आन्सर P2A इज अ टँजंट टू द सर्कल. यानंतर क्वेश्चन नंबर 4 पहा, ड्रॉ अ सर्कल ऑफ डायमीटर 6.4 सेंटीमीटर, टेक अ पॉइंट R ॲट अ डिस्टन्स इक्वल टू इट्स डायमीटर फ्रॉम द सेंटर, ड्रॉ टँजंट फ्रॉम पॉइंट R. म्हणजे आपण जे सुरुवातीला 3 कंडिशन्स पाहिलेल्या आहेत, टँजंट आपल्याला ड्रॉ करायची. पुन्हा एकदा
ती फिगर पहा. या फिगरमध्ये तुमच्या लक्षात येईल आपण टँजंट कशी ड्रॉ करू शकतो. ह्या फिगरमध्ये आपल्याला येणारे पॉईंट आउटसाइड द सर्कल, कारण की डायमीटर 6.4 सेंटीमीटर आहे आणि आपल्याला आर पॉईंट घ्यायचा आहे की त्याचं डिस्टन्स 6.4 सेंटीमीटर असणार आहे इक्वल टू डायमीटर, परंतु ते डिस्टन्स सेंटरपासून असणार आहे, म्हणजे तो पॉईंट आउटसाइड द सर्कल येणार आहे. आउटसाइड द सर्कलवरनं 2 टँजंट येणार आहे, तर तो दोन्ही टँजंट आपण ड्रॉ करूया. या ठिकाणी आपण इन्फॉर्मेशन लिहिलेली आहे. लेट ओ इज द सेंटर ऑफ सर्कल, लेट पी इज द पॉईंट ऑन द सर्कल, आणि देअरफॉर ओपी म्हणजे रेडियस असणार आहे ती डायमीटरच्या हाफ असणार. डायमीटर आपल्याला दिलेला 6.4 म्हणजे ओपी रेडियस आलेले 3.2 सेंटीमीटर. 3.2 सेंटीमीटर असलेलं सर्कल आपल्याला रेडियस असलेलं सर्कल आपल्याला ड्रॉ करायचा आहे. आणि एक पॉईंट आर आउटसाइड द सर्कल असणार आहे की त्याचं डिस्टन्स सेंटरपासून 6.4 सेंटीमीटर असणार आहे. तर स्केलवर आपण सुरुवातीला 3.2 सेंटीमीटरचं डिस्टन्स घेऊया आणि त्यानंतर एक सर्कल ड्रॉ करूया की ज्याची रेडियस 3.2 म्हणजेच डायमीटर 6.4 सेंटीमीटर आहे. तर एवढी रेडियस असलेला सर्कल आपण या ठिकाणी ड्रॉ करूया. तर 3.2 सेंटीमीटर असलेला 3.2 सेंटीमीटर रेडियस असलेला सर्कल या ठिकाणी आपण ड्रॉ केलेला आहे. सेंटरला आपण ओ नाव दिलेलं आहे, आपण कन्सिडर केलेलं आहे. नंतर आपल्याला काय करायचं आहे, आर पॉईंट घ्यायचा आहे की त्याचं डिस्टन्स 6.4 सेंटीमीटर आहे फ्रॉम द सेंटर. म्हणजे 6.4 सेंटीमीटर असलेला एक आर पॉईंट आपण या घेऊया की जो आउटसाइड द सर्कल येणार आहे. 6.4 सेंटीमीटर म्हणजे का इक्वल टू डायमीटर. तर हा पॉईंट असणार आहे, त्याला आपण जॉईंट करूया. हा पॉईंट असणार आहे आपला आर पॉईंट. मग अशा वेळी आपण टँजंट कशी ड्रॉ करू शकतो, तर ओ आर याला डायमीटर कन्सिडर करायचा. मग आपल्या प्रोसिजरमध्ये काय येतं की आपण ओ आणि आर जॉईन करतो. हा सेगमेंट जो तयार झालेला आहे ह्या सेगमेंटला आपण डायमीटर कन्सिडर करायचा. याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचा, म्हणजे सेंटर पॉईंट घ्यायचा, मिड पॉईंट घ्यायचा. पण ॲक्च्युली आता हे पॉईंट, हा पॉईंट, ही सेगमेंट आणि डायमीटर इक्वल आहे, म्हणजे याचा मिड पॉईंट कुठला येणार आहे, मिड पॉईंट त्याचा ह्या सर्कलवर येणार आहे. आलं लक्षात. जरी आपण प्रोसिजरप्रमाणे ड्रॉ केलं, मिड पॉईंट कसा इंटरसेक्ट आपलं बायसेक्टर कसा, आपण बायसेक्टर कसा ड्रॉ करू शकतो, सेंटरपेक्षा थोडंसं जास्त डिस्टन्स घ्यायचं, दोन्ही बाजूला आर्क मार्क करायचे दोन्ही पॉईंटपासून. ही जरी प्रोसिजर केली तरी ह्या सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर हा सर्कलवरच येणार आहे, कारण की त्याचा डायमीटर हा इक्वल आहे, ते डिस्टन्स इक्वल आहे. हे जर आपण दोन्ही पॉईंट जॉईन केले तर ते दोन्ही पॉईंट सर्कलला टँजंट असणार आहे आणि सर्कलचा जो पॉईंट आहे त्या पॉईंटपासून ते जाणार आहे. हा जो परपेंडिक्युलर बायसेक्टर असणार आहे हा आपल्याला एम म्हणून कन्सिडर करायचा. पॉईंट मिड पॉईंट एम म्हणून कन्सिडर करायचा आणि एम आर एवढी रेडियस घेऊन सर्कल ड्रॉ करायचे. आलं लक्षात. म्हणजे ती रेडियस किती असणार आहे, ती रेडियस देखील 3.2 सेंटीमीटर, म्हणजे जी सर्कलची आपण आधीच्या सर्कल ड्रॉ केलेली तीच रेडियस असणार आहे. आणि यानुसार फक्त आपल्याला इंटरसेक्टिंग पॉईंट पाहिजे असतात. पूर्ण सर्कल ड्रॉ जरी नाही केला तरी आपल्याला चालतो. तर इंटरसेक्टिंग पॉईंट का पाहिजे असतात, कारण की तेवढेच पॉईंट आपल्याला जॉईन करायचे. हे जर आपण जॉईन केलंय तर हा जो सर्कल आहे, आम्ही सर्कल पूर्ण ड्रॉ करतो, हा सर्कल मी पूर्ण ड्रॉ करतो कारण आपल्याला नंतर रिझन एक्सप्लेन करायला सोपं जाईल. तर नंतर जे इंटरसेक्टिंग पॉईंट असणार आहेत याला आपण ए आणि बी नाव देऊया, ए आणि बी. फक्त हे इंटरसेक्टिंग पॉईंट आपण आरला जॉईन करायचे. जो पॉईंट आउटसाइड द सर्कल आहे हे जर आपण जॉईन केले तर हे काय असणार आहे, टँजंट असणार आहे. आर पॉईंटपासून टँजंट असणार आहे. हे दोन्ही टँजंट इक्वल लेंथचे असणार आहेत, कारण की तो थेरम आपल्याला माहिती आहे. टँजंट्स ड्रॉन फ्रॉम द आउटसाइड ऑफ द सर्कल आर ऑलवेज कॉन्ग्रुएंट टू इच अदर. म्हणजे हे दोन्ही टँजंट झालेले आहेत. आता हे टँजंट का आहे आपण आधीच्या क्वेश्चनमध्ये देखील समजून घेतलेलं आहे. टँजंट का आहेत, कारण की ए पॉईंट ओ सेंटर असलेल्या सर्कलवर आहे, बी पॉईंट देखील ओ सेंटर असलेल्या सर्कलवर आहे. म्हणजे ओ ए आणि ओ बी काय झालेले आहेत, रेडियस झालेले आहेत. ओ ए आणि ओ बी रेडियस झालेले आहे. आता मग नंतर अँगल कन्सिडर करा. कुठला अँगल, ओ ए आर. हा अँगल हा 90 डिग्री असणार आहे. का, कारण की हा ए पॉईंट एम सेंटर असलेल्या सर्कलवर आहे, बी पॉईंट देखील एम सर्कल असलेल्या सेंटरवर आहे. आणि सर्कलवरच्या पॉईंटला जर आपण डायमीटरच्या एन पॉईंटला जॉईन केलं तर तो इन्स्क्राइब्ड अँगल तयार होतो. सेमी सर्कलचा इन्स्क्राइब्ड अँगल नेहमी 90 डिग्री असतो. म्हणजे हे दोन्ही अँगल 90 डिग्री असणार आहे. डायमीटर म्हणजे सेमी सर्कल झालेला, हा सेमी सर्कलचा इन्स्क्राइब्ड अँगल हा नेहमी 90 डिग्री असतो. मग आता कन्सिडर करा ओ ए रेडियस, त्याला आपण 90 डिग्री असलेली लाईन काढलेली आहे, परपेंडिक्युलर काढलेला आहे. म्हणजे रेडियसला जर आपण आउटसाइड पॉईंटनी परपेंडिक्युलर काढली तर ती काय असते, टँजंट असते. आलं लक्षात. ही टँजंट का आहे, तर रेडियस टँजंट थेरम. टँजंट थेरम आपल्याला माहिती आहे
की रेडियसच्या आउटसाईड पॉईंटला आउटर पॉईंटपासून जर आपण परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली तर ती नेहमी टँजंट असते, म्हणून RA आणि RB टँजंट्स आहेत. तर हे आपण रिझन आणि समजून पण घेतलेलं आहे. आपला आन्सर देखील या ठिकाणी आपण लिहूया. तर आन्सर आपण लिहिलेलं आहे, हिअर RA अँड RB आर द टँजंट्स टू द सर्कल फ्रॉम पॉईंट R विच इज लोकेटेड आउटसाइड द सर्कल. यानंतर क्वेश्चन नंबर 5 पहा. ड्रॉ अ सर्कल विथ सेंटर P. ड्रॉ अन आर्क AB ऑफ 100 डिग्री मेजर. ड्रॉ टँजंट टू द सर्कल ॲट पॉईंट A अँड B. मग अशा वेळी आपण काय करणार, आपल्याला आर्क मार्क करायचा आहे की ज्या आर्कचं मेजर 100 डिग्री आहे. मग आपल्याला माहिती आहे की जेव्हा आर्क आहे, जो इंटरसेप्टेड आर्क आहे, त्याला करस्पॉन्डिंग कॉर्ड जी असते ती कॉर्ड म्हणजेच AB असणार आहे आणि त्याचे एंड पॉईंट A आणि B या थ्रू आपल्याला टँजंट ड्रॉ करायचे. सुरुवातीला आपण जे 3 कंडिशन पाहिलेले आहेत, या 3 कंडिशनचे फिगर मी पुन्हा एकदा या ठिकाणी दाखवतो. तर 3 कंडिशनमध्ये कुठली कंडिशन आपल्याला सुटेबल होणार आहे, तर पहिली कंडिशन आणि सेकंड कंडिशन आपल्याला होणार, कारण की पॉईंट्स हे सर्कलवर आहेत. या ठिकाणी कुठे त्यांनी दिलेलं नाही की सेंटरचा यूज करू नका, असं कुठे स्पेसिफिक दिलेलं नाही. त्यामुळे आपण पहिली कंडिशन देखील यूज करू शकतो. फक्त आपल्याला मेजर टास्क काय असणार आहे, या ठिकाणी AB कॉर्ड ड्रॉ करायची की ज्या कॉर्डचे मेजर हे 100 डिग्री आहे, त्या करस्पॉन्डिंग आर्कचं मेजर 100 डिग्री. मग कसं करणार, तो सर्कल ड्रॉ करायचा, एक पॉईंट कुठला रँडमली घ्यायचा आणि आपल्याला थेरम माहिती आहे की सेंट्रल अँगल आणि त्या आर्कचे मेजर इक्वल असतो. कुठली कॉर्ड जर आपण घेतली तर ती कॉर्ड त्याचे जे एंड पॉईंट असतात त्यातला जो इंटरसेप्टेड आर्क असतो, त्या इंटरसेप्टेड आर्कचं मेजर किती असतं, त्या आर्कचा सेंट्रल अँगल एवढं असतं. आपण ही मेथड देखील यूज करू शकतो किंवा सेकंड मेथड म्हणजे विदाउट युजिंग द सेंटर आपण यूज करू शकतो. तर आपण पहिली मेथड यूज करूया आणि प्रोसिजर आपलं कन्स्ट्रक्शन पूर्ण करूया. तर सुरुवातीला आपण एक रँडम रेडियस असलेला सर्कल ड्रॉ करूया. तर हा रँडम रेडियस असलेला सर्कल आपण ड्रॉ केलेला आहे. त्याचा सेंटर O आहे. मग एक पॉईंट आपल्याला सेंटर O आहे, एक पॉईंट सर्कलवर घ्यायचा की आपण त्याला A म्हणू आणि त्यानंतर दुसरा पॉईंट B लोकेट करूया युजिंग द सेंट्रल अँगल थेरम. तर A पॉईंट सपोज आपण या ठिकाणी घेतला, A पॉईंट हा आहे असं आपण कन्सिडर करूया. नंतर आपल्याला काय करायचं आहे, सेंट्रल अँगल ड्रॉ करायचा की ज्याचं मेजर 100 डिग्री आहे. मग OA ही रेडियस आपण जॉईन करूया, OA ही रेडियस आपण जॉईन करूया आणि या ठिकाणी जो अँगल सेंट्रल अँगल असणार आहे 100 डिग्री सेंट्रल अँगल असलेला आपल्याला ड्रॉ करायचा. त्यातला एक आर्म OA आहे, दुसरा आर्म आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग आपला हा जो D आहे, ज्याच्या थ्रू आपण अँगल मेजर करतो, तो D घ्यायचा, लाईन मॅच करायची सेंटरला Oला आणि 100 डिग्री म्हणजे या ठिकाणी येणार आहे, यापासून मेजर करत इथपर्यंत 90 आणि हे झालं 100. आता हा जो पॉईंट आहे, हा जर पॉईंट आपण जॉईन केला तर अँगल किती असणार आहे, 100 डिग्री असणार आहे. फक्त आपल्याला सेंटरपर्यंत सर्कलपर्यंत जॉईन करायचं आहे. म्हणजे हा पॉईंट कुठला असणार आहे, हा पॉईंट असणार आहे B पॉईंट. आणि हा जो आर्क आहे, कारण की हा अँगल किती आहे, 100 डिग्री आहे, म्हणजेच हा सेंट्रल अँगल आहे, म्हणजेच हा जो आर्क असणार आहे त्या आर्कचे मेजर किती आहे, 100 डिग्री. आपल्याला तेवढंच ड्रॉ करायचं आहे. आता AB हा 100 डिग्री मेजर असलेला आर्क आहे. मग ही जी कॉर्ड असणार आहे ही कॉर्ड आपण जॉईन करूया. आलं लक्षात, ही AB कॉर्ड झालेली आहे, त्याचा इंटरसेप्टेड आर्क 100 डिग्री झालेला आहे, सेंट्रल अँगल देखील 100 डिग्री झालेला आहे. मग आपल्याला ड्रॉ करायचे टँजंट ॲट पॉईंट A आणि B. मग सेंटर आपण यूज करूया, युजिंग द सेंटर, म्हणजेच OA ह्या रेडियसला एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची ॲट पॉईंट A आणि OB ला देखील परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची ॲट पॉईंट B. आणि ही जी परपेंडिक्युलर लाईन असणार आहे ती काय असणार आहे, टँजंट टू द सर्कल. बिकॉज टँजंट रेडियस थेरम आपल्याला काय सांगतो, रेडियसच्या आउटर पॉईंटपासून जर आपण परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली तर ती टँजंट असते. तर आपण ते परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करूया. म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे, या ठिकाणी हे दोन्ही पॉईंट्स एक्सटेंड करावं लागतील. कन्स्ट्रक्शनला थोडीशी आता जागा कमी पडते वरच्या बाजूला, एक्सटेंड करायचे. हा पॉईंट आणि OB रेडियस देखील एक्सटेंड करायची आणि ह्या पॉईंटला आता ही जी लाईन एक्सटेंड केलेली तर A पॉईंटपासनं इक्वल डिस्टन्सवर मार्क करायचे आर्क, हा पॉईंट आणि हा पॉईंट. आणि हे जे पॉईंट्स आपल्याला मिळालेले आहेत ह्या पॉईंटपासनं ह्या दोन पॉईंट्स जे मिळालेले आहेत, सपोज त्यांना आपण P1 आणि P2 नाव देऊया, P1 आणि P2. तर P1 आणि P2 पासनं परत एकदा सफिशियंट डिस्टन्स घ्यायचं, सेंटरपेक्षा जास्त, आधीच्यापेक्षा जास्त घ्यायचं आणि या ठिकाणी आर्क मार्क करायचे.
इकडे एक आर्क मार्क करायचा आणि इकडे एक आर्क मार्क करायचा. आता या ठिकाणी आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करतो, ती प्रोसिजर या ठिकाणी फॉलो करतो. तर P1 आणि P2 पासनं जे आर्क आहे, आता आधीचा जो आर्क घेतलेला आहे तेवढंच मेजर पाहिजे. जर डिस्टन्स चेंज झालं तर ते आपलं आन्सर बरोबर येणार. तर या ठिकाणी डिस्टन्स थोडंसं चेंज झालं तर मी पुन्हा एकदा क्रॉस चेक करतो. तर एवढंच डिस्टन्स आपल्याला घ्यायचं आहे. हे डिस्टन्सनी P1 आणि P2 पासनं आर्क मार्क करायचे. तर या ठिकाणी जो इंटरसेक्टिंग करतील जे पॉईंट्स, ते पॉईंट्स फक्त आपल्याला जॉईन करायचे. आणि हे जर जॉईन केले आपण दोन्ही पॉईंट्स तर ती टँजंट असणार आहे. कशाला? सर्कलला ॲट पॉईंट ए. तर हे पॉईंट्स फक्त आपण जॉईंट करूया. ही झाली टँजंट ॲट पॉईंट ए. ए हा टचिंग पॉईंट असणार आहे. एक टँजंट आपल्याला मिळालेली, त्याला आपण थोडीशी एक्सटेंड करूया म्हणजे आपल्याला इंटरसेक्टिंग पॉईंट देखील मिळतील. त्यानंतर दुसरा जो सेगमेंट आहे OB या रेडियसला आपण एक्सटेंड केलेलं आहे, त्याला देखील प्रोसिजर सेम आहे. म्हणजे काय करायचं आहे, B पासनं सफिशियंट डिस्टन्सवर 2 पॉईंट्स मार्क करायचे. त्यांना आपण P3 आणि P4 म्हणू. हा एक पॉईंट आणि त्यानंतर इकडचा एक पॉईंट. ठीक आहे. तर ह्या 2 पॉईंटला आपण P3, या पॉईंटला आपण P3 म्हणूया आणि याला P4 म्हणूया. मग ह्या 2 पॉईंटपासनं थोडंसं जास्त डिस्टन्स घ्यायचं आधीच्यापेक्षा आणि आर्क मार्क करायचे. एक आर्क ह्या बाजूला आणि एक आर्क ह्या बाजूला. ठीक आहे. ह्या पॉईंटपासून P3 पासून देखील तेवढंच करायचं आपल्याला. आर्क इकडे एक आर्क आणि इकडे एक आर्क. आणि ते जे इंटरसेक्टिंग पॉईंट मिळतील ते इंटरसेक्टिंग पॉईंट जॉईन करायचे. ती काय असणार आहे? टँजंट असणार आहे. तर सिम्पल मेथड आहे. हे जर पॉईंट जर आपण जॉईन केले तर ती काय असणार आहे? टँजंट टू द सर्कल ॲट पॉईंट B. तर ही मेथड आपण काय केलेलं आहे? युजिंग द सेंटर ऑफ द सर्कल आपण यूज केलेला आहे आणि टँजंट ड्रॉ केलेलं आहे. तर ह्या पॉईंटला आपण P म्हणूया, ह्या पॉईंटला P म्हणूया. म्हणजे PB आणि PA हे काय असणार आहे? टँजंट टू द सर्कल. आपला आन्सर या ठिकाणी आपण लिहूया. तर आन्सर आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. हिअर PA अँड PB आर द टँजंट टू द सर्कल ॲट पॉईंट A अँड B. का? तर रिझन काय आहे? कारण की आपण काय केलेलं आहे? OA रेडियसला परपेंडिक्युलर ड्रॉ केलेली आहे, OB रेडियसला परपेंडिक्युलर ड्रॉ केलेली आहे. हे दोन्ही सेगमेंट जे आहेत ते परपेंडिक्युलर आहेत आणि रेडियसला परपेंडिक्युलर असलेली सेगमेंट किंवा लाईन नेहमी त्या सर्कलला टँजंट असते. म्हणून हा थेरम यूज करून आपण PA आणि PB हे टँजंट ड्रॉ केलेले आहेत. आता प्रॉब्लेम सेट 4 मधील क्वेश्चन नंबर 6 पहा. ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.4 सेंटीमीटर अँड सेंटर E. टेक पॉईंट F ऑन द सर्कल. म्हणजे सर्कल आपण ड्रॉ केलेला 3.4 सेंटीमीटरचा, नंतर सर्कलवर एक पॉईंट आहे F, E सेंटर आहे, F एक पॉईंट घेतलेला आहे ऑन द सर्कल. टेक अनदर पॉईंट A सच दॅट EFA. म्हणजे एका स्ट्रेट लाईनमध्ये A पॉईंट आहे. नंतर FA इज इक्वल टू 4.1. ड्रॉ टँजंट टू द सर्कल फ्रॉम पॉईंट A. म्हणजे आपण आधीच्या ज्या 3 कंडिशन्स पाहिलेल्या आहेत त्यामध्ये तिसरी कंडिशन, फिगर पुन्हा एकदा पहा या रेफरन्ससाठी. तिसरी कंडिशन जी आहे ती तिसऱ्या कंडिशनचं कन्स्ट्रक्शन आपल्याला करायचं आहे. सेंटर F, या ठिकाणी F सेंटर आहे, E सेंटर आहे. नंतर एक पॉईंट F हा सर्कलवर आहे आणि अनदर पॉईंट A आपल्याला घ्यायचा आहे की त्याचं डिस्टन्स F पासून A 4.1 सेंटीमीटर आहे आणि तिन्ही एका लाईनमध्ये आहे. म्हणजे ही डायमीटर कन्सिडर करून आपल्याला अजून एक सर्कल ड्रॉ करायचा आणि इंटरसेक्टिंग पॉईंट जॉईन केले की आपल्याला टँजंट मिळणार आहे. तर सिंपल कन्स्ट्रक्शन आहे, आपण ड्रॉ करूया. तर सुरुवातीला आपल्याला जे दिलेलं आहे ते सगळं गिवन आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. तर E सेंटर आपल्याला घ्यायचं आहे आणि 3.4 सेंटीमीटर रेडियस स्केलवर आपण घेऊया 3.4 सेंटीमीटर आणि एक सर्कल ड्रॉ करूया की ज्याचं सेंटर E आहे. तर सर्कल आपण या ठिकाणी ड्रॉ करूया. तर हा सर्कल आपण ड्रॉ केलेला की ज्याची रेडियस 3.4 सेंटीमीटर आहे, सेंटर आहे E आणि आपल्याला एक पॉईंट घ्यायचा आहे F ऑन द सर्कल. आता हा F पॉईंट सर्कलवर आहे म्हणजे हे डिस्टन्स किती असणार आहे? 3.4 सेंटीमीटर आहे. त्याच्यानंतर A पॉईंट आपल्याला आउटसाइड द सर्कल येणार आहे कारण की E', F' दिलेलं आहे आणि F पॉईंट पासून A पॉईंटचं डिस्टन्स FA डिस्टन्स 4.1 सेंटीमीटर या ठिकाणी दिलेलं. आपण इथं सेंटीमीटर युनिट घेतलेलं आहे म्हणून FA किती घेतलेलं आपण? हे डिस्टन्स, पुढचं जे डिस्टन्स आहे ते हे एका स्ट्रेट लाईनमध्ये असणार आहे सगळे पॉईंट्स. हे 3.4 सेंटीमीटर आहे आणि त्याच्या पुढं 4.1 सेंटीमीटर डिस्टन्स आहे म्हणजे की झालं 7.5 सेंटीमीटर सेंटरपासून झालेलं आहे. तर सेंटरपासून एवढं डिस्टन्स झालेलं आहे. ही एक आपण सेगमेंट जॉईन करणार. हा पॉईंट असणार आहे आपला A पॉईंट. मग आपली प्रोसिजर सिंपल आहे. जेव्हा पॉईंट आउटसाईड जर सर्कल असतो त्यावेळी काय करायचं आहे? E आणि A हे सेगमेंट आपण डायमीटर कन्सिडर करायचा. त्या डायमीटरचा आपल्याला सेंटर पॉईंट घ्यायचा म्हणजे त्या सेगमेंट आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करावं लागणार आहे.
तर परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करू म्हणजे त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला ए पॉईंटपासनं आणि ई पॉईंटपासनं आर्क मार्क करायचे. तर मिनिमम डिस्टन्स किती घ्यायचं आहे, हाफपेक्षा जास्त घ्यायचं आहे. हे डिस्टन्स आपण या ठिकाणी घेतलं आहे कंपासमध्ये आणि आर्क मार्क करू. इकडे एक आर्क मार्क, इकडे एक आर्क. त्याचबरोबर ईपासनं देखील आर्क मार्क करायचे आणि त्या आर्कला इंटरसेक्टिंग पॉईंट्स आपल्याला मिळतील. ते दोन्ही पॉईंट जॉईन केले की आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर मिळणार आहे. तो परपेंडिक्युलर बायसेक्टर थोडासा आउटसाइड द सर्कल असणार आहे, कारण की सर्कलची रेडियस ही त्या डिस्टन्सपेक्षा एपेक्षा कमी आहे. याला जर आपण जॉईन केला तर आपलं परपेंडिक्युलर बायसेक्टर हा जो पॉईंट असणार आहे, हा पॉईंट आपण एफ इकडे लिहूया आणि हा पॉईंट जो असणार आहे तो आपण एम पॉईंट लिहूया. हा पॉईंट एम असणार आहे. आलं लक्षात? तर एम पॉईंट सेंटर कन्सिडर करायचा आणि सर्कल ड्रॉ करायचा. रेडियस किती घ्यायची, एम ए किंवा एम ई रेडियस घ्यायची. आता या ठिकाणी आपल्याला पूर्ण सर्कल ड्रॉ करण्याची गरज नसते, परंतु नंतर आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. एक्सप्लेनेशनसाठी देखील आपल्याला हा सर्कलचा नंतर काढलेल्या सर्कलचा उपयोग होणार आहे. तर हा सर्कल मी ड्रॉ केलेला आहे की ज्याची रेडियस एम ई आहे. ई एफची रेडियस किती आहे, 3.4 सेंटीमीटर आणि ई एम याची रेडियस किती आहे, 7.5/2. म्हणजे हा एम पॉईंट आउटसाइड द सर्कल पुन्हा आलेला आहे. आता हे जे इंटरसेक्टिंग पॉईंट आलेले दोन्ही सर्कलचे ते पॉईंट्स असणार आहेत, टचिंग पॉईंट्स आहेत टँजंटचे. म्हणजे ए याला आपण ए आणि बी नाव देऊया, याला आपण सी आणि डी नाव देऊया, सी आणि डी नाव देऊया. म्हणजे ए सी आणि ए डी हे काय झालेले, टँजंट झालेले. ही प्रोसिजर आपल्याला माहिती आहे. हा झाला टँजंट आणि हा देखील झालेला आहे टँजंट. हे फक्त आपल्याला जॉईन करायचे. म्हणजे हा आता टँजंट का झालेला आहे, हा पॉईंट याला टचिंग पॉईंट आहे समजूया. हा टँजंट का झालेला आहे, तर टँजंट असण्याचं कारण काय, तर आपण ई सी जॉईन केली. आता हा पॉईंट सी पॉईंट दोन्ही सर्कलवर आहे, डी पॉईंट देखील दोन्ही सर्कलवर आहे. म्हणजेच ई सी रेडियस झालेली आहे आणि ई डी देखील रेडियस झालेली आहे. त्याच्यानंतर अँगल कन्सिडर करा. कुठला अँगल, ई सी ए हा अँगल 90 डिग्री आहे. हा देखील अँगल 90 डिग्री आहे. का, कारण की आता सर्कल कन्सिडर करा एम सेंटर असलेला. ह्या एम सेंटर असलेल्या सर्कलवर ई ए हा डायमीटर आहे. म्हणजेच हा हाफ सर्कल झालेला आहे, सेमी सर्कल आहे. सेमी सर्कलमध्ये इन्स्क्राइब अँगल हा नेहमी 90 डिग्री असतो. आणि जर आपण रेडियसला परपेंडिक्युलर ड्रॉ केली लाईन तर ती काय असते, टँजंट असते. हा बेसिक कन्सेप्ट आहे त्यामागचा. आपलं कन्स्ट्रक्शन तुमच्या लक्षात आलं असेल. कन्स्ट्रक्शन अतिशय सिंपल आहे आणि त्यामागचं रिझन देखील तुम्हाला मी एक्सप्लेन केलेलं आहे. तर या ठिकाणी दोन्ही जे आहेत ए सी आणि ए डी हे टँजंट असतात. आपला आन्सर या ठिकाणी लिहूया. तर आपला आन्सर लिहिलेलं आहे ए डी आणि ए सी आर टँजंट टू द सर्कल. नेहमी दोन टँजंट येणार आहे. जर सर्कलचा आउटसाइड पॉईंट असेल तर त्या आउटसाइड पॉईंटवरनं सर्कलला नेहमी दोन टँजंट येतात. यानंतर प्रॉब्लेम सेट 4 मधील क्वेश्चन नंबर 7 पहा. आता आपण आत्तापर्यंत जे क्वेश्चन पाहिलेले ते त्याला सर्कलला टँजंट ड्रॉ करण्यावरचे प्रश्न होते. आता नंतरचे जे दोन क्वेश्चन्स आहेत, क्वेश्चन नंबर 7 क्वेश्चन नंबर 8, यामध्ये सिमिलर ट्रायंगल ड्रॉ करायचे आहेत. तर ट्रायंगल ड्रॉ करताना देखील आपल्याला दोन कंडिशन माहीत होत्या. एक कंडिशन म्हणजे काय, ट्रायंगल कम्प्लिटली डिफरंट असणार आहे, म्हणजे त्याचा कुठलाही व्हर्टेक्स कॉमन नसणार आहे. आणि दुसरी कंडिशन म्हणजे काय, कुठला तरी एक व्हर्टेक्स कॉमन असेल. तर हे दोन्ही क्वेश्चन्समध्ये एक व्हर्टेक्स कॉमन आहे, त्यामुळे आपण सेकंड मेथड या दोन्ही क्वेश्चनला आपल्याला यूज करावं लागणार आहे. क्वेश्चन नंबर 7 दिलेला आहे, ट्रायंगल ए बी सी इज सिमिलर टू ट्रायंगल एल बी एन. आता कॉमन व्हर्टेक्स कुठला आहे, बी हा कॉमन व्हर्टेक्स आहे, दोन्हीकडे बी आहे. इन ट्रायंगल ए बी सी, ए बीचं डिस्टन्स दिलेलं आहे, बीचा अँगल दिलेला आहे आणि बी सीचं डिस्टन्स दिलेलं आहे. आणि त्यानंतर रेशो दिलेला आहे. सिमिलर ट्रायंगलमध्ये काय असं करस्पॉन्डिंग साईडच्या प्रोपोर्शनलमध्ये असतात. ए सी अपॉन एल एन. आता ए सी म्हणजे पहिला व्हर्टेक्स, सेकंड व्हर्टेक्स, थर्ड व्हर्टेक्स, एल आणि एन फर्स्ट आणि लास्ट व्हर्टेक्स घेतलेला आहे. ए सी अपॉन एल एन इज इक्वल टू 4/7. म्हणजे ए सी जर 4 सेंटीमीटर असेल तर एल एन 7 सेंटीमीटर असणार आहे. म्हणजेच काय, एल बी एन हा ट्रायंगल मोठा असणार आहे. लक्षात घ्या, ए बी सी छोटा असणार आहे, एल बी एन मोठा असणार आहे, फक्त प्रोपोर्शनमध्ये असणार आहे. ह्याच प्रोपोर्शनमध्ये सगळ्या साईड्स ह्या प्रोपोर्शनमध्ये असणार आहेत. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल ए बी सी अँड एल बी एन. तर सुरुवातीला आपल्याला ए बी सी ड्रॉ करावं लागणार आहे, कारण ए बी सीचे डायमेन्शन्स दिलेले आहे. एक अँगल दिलेला आहे आणि दोन त्याच्या साईड दिलेला. सुरुवात करूया. सुरुवातीला आपल्याला बेस घ्यावा लागणार आहे. ए बी बेस आपण घेऊया की ज्याचं डिस्टन्स, ए बी बेसचं डिस्टन्स 5.1 आहे. तर हा 5.1 बेस आहे ए बी. आला लक्षात. हा झाला ए आणि हा झाला बी.
त्यानंतर अँगल दिलेला आपल्याला बी अँगल दिलेला 40 डिग्री. मग आपला डी घ्यायचा आणि 40 डिग्री अँगल या ठिकाणी मार्क करायचा. बरोबर मॅच करायचा सेंटर 40 डिग्री 10 20 30 40 हा येणार आहे. आणि हा जर पॉईंट आपण जॉईन करून एक्सटेंड केला, हा पॉईंट एक्सटेंड करावाच लागणार आपल्याला, कारण की त्यानंतरचा जो पॉईंट आहे तो ह्या लाईनवरच येणार आहे. आलं लक्षात. हा अँगल किती आपला 40 डिग्री आहे आणि हे डिस्टन्स किती आहे 5.1 सेंटीमीटर आहे. नंतर सी पॉईंट लोकेट करायचा की ज्याचं डिस्टन्स 4.8 दिलेलं आहे. स्केलवर आपण कंपासमध्ये घेऊ शकतो 4.8 किंवा आपण डायरेक्ट स्केलवरनं मार्क केलं तरी चालेल. 4.8 एवढं 4.8 आहे. आपल्याला एक आर्क ड्रॉ करावा लागणार बी पॉईंटपासून एक आर्क ड्रॉ करू. हा झाला आपला इंटरसेक्टिंग पॉईंट जो आहे तो झालेला सी पॉईंट. हा पॉईंट झाला सी. आणि जर आपण जॉईन केला तर आपला ट्रायंगल ABC तयार झालेला आहे. पहिलं ट्रायंगल तयार झालेलं सिंपल. हे डिस्टन्स आहे 4.8 सेंटीमीटर. त्यानंतर आपल्याला दुसरा ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे. ट्रायंगलचं प्रोपोर्शन काय दिलेलं आहे आपल्याला? प्रोपोर्शन दिलेलं आहे AC इज टू LN 4:7 दिलेलं. 4:7 प्रोपोर्शन आहे. 4:7. जर ट्रायंगल ABC मधली कुठली साईड 4 असेल तर दुसरी साईड त्याचा 7 असणार आहे. 4:7 म्हणजे आता AB 5.1 आहे तर त्याच्यानंतरचं जी पॉईंट येणार आहे L पॉईंट असणार आहे म्हणजे BL. ट्रायंगल दोन ट्रायंगल आहेत आपण या ठिकाणी लिहूया. ट्रायंगल ABC हा ट्रायंगल ABC इज प्रोपोर्शनल टू ट्रायंगल L. ट्रायंगल दिलेला आहे त्यांनी LBN म्हणजे B पॉईंट कॉमन आहे. A ला करस्पॉन्डिंग पॉईंट L आहे म्हणजे या ठिकाणी जो पॉईंट येणार आहे आता ही एक्सटेंड होणार आहे कारण की प्रोपोर्शन मोठं आहे. तुम्हाला लक्षात आलं असेल 4:7 प्रोपोर्शनमध्ये आहे. ही लाईन एक्सटेंड होणार आहे. ही लाईन आपण एक्सटेंड करूया. ह्या लाईनवर कुठेतरी पॉईंट L असणार आहे की ज्याचं प्रोपोर्शन LB आणि AB याचं प्रोपोर्शन किती असणार आहे 7:4 असणार आहे. तर दोन्ही ट्रायंगलमध्ये B हा कॉमन व्हर्टेक्स आहे. आपल्याला आता पॉईंट या ठिकाणी पॉईंट लोकेट करायचा L आणि ह्या लाईनवर पॉईंट जो येणार आहे तो राहिलेला पॉईंट N येणार आहे. तर L पॉईंट सुरुवातीला आपण लोकेट करूया. त्यासाठी B पासनं एक आपण अँगल असलेली लाईन ड्रॉ करूया. या ठिकाणी थोडंसं वर घेतो मी आपल्याला लक्षात येईल. B पासनं थोडंसं अँगल असलेली लाईन घ्यायची. आता ह्या लाईनवर आपल्याला इक्वल 7 पार्ट्स करायचे. आता ह्या लाईनवर इक्वल 7 पार्ट्स घ्यायचे आणि त्यातले 4 पार्ट्स AB साठी असणार आहे आणि 7 पार्ट्स जो पॉईंट येणार आपला L पॉईंट त्यासाठी असणार आहे. तर आपण 7 पार्ट्स घेऊ. सफिशियंट डिस्टन्स घ्यायचं, जास्त डिस्टन्स घ्यायचं नाही. साधारणतः आपण 1 ते 1.5 सेंटीमीटर घेऊया. आपण 1 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊया. रॅन्डमली किती घेतलं तरी चालतं. तर 7 पार्ट्स आपण मार्क करूया B पासनं. हा पहिला पार्ट झालेला आहे. त्याच्यानंतर सेकंड पार्ट, त्यानंतर थर्ड पार्ट, त्यानंतर फोर्थ पार्ट, नंतर फिफ्थ पार्ट, त्यानंतर 6 पार्ट, त्यानंतर 7 पार्ट. आता हे 7 पार्ट्स काय केलेले आहे कारण आपल्याला 7:4 दिलेलं आहे. लक्षात घ्या आपण या ठिकाणी डायरेक्ट मेजरमेंट घेऊन देखील करू शकतो. 4:7 आहे म्हणजेच जर आपल्याला काय दिलेलं आहे AC अपॉन LN काय दिलेलं आहे 4/7. मग आपल्याला AB माहीत आहे. AB वरनं आपण AB माहीत आहे म्हणजे आपण LB फाइंड आउट करू शकतो. बरोबर आहे की नाही? तर LB किती येणार आहे? LB येणार आहे 7/4 इंटू AB ची व्हॅल्यू किती 5.1. हे कॅल्क्युलेशन करून आपण करू शकतो. परंतु या ठिकाणी डेसिमल पॉईंट्स येतात म्हणून जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शनचा आपण यूज करतोय. त्याचबरोबर BN किती असणार आहे 7/4 इंटू BC म्हणजेच काय आहे 7/4 इंटू BC किती आहे 4.8 आहे. हे कॅल्क्युलेशन करून म्हणजे BN इज इक्वल टू 7/4 इंटू BC ची व्हॅल्यू 4.8 हे कॅल्क्युलेशन करून देखील आपण व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. 40 डिग्री अँगल तर कॉमन असणार आहे परंतु आपण जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शनचं या ठिकाणी यूज करू. तर B पासनं एक आपण रे काढलेला आहे की ज्या रेचं अँगल 90 डिग्रीपेक्षा कमी आहे. त्यावर 7 इक्वल पार्ट्स घेतलेले कारण 4:7 आपल्याला रेशो दिलेला आहे. त्यातला 7 पार्ट जो आहे 7 पार्ट म्हणजे तो त्या ठिकाणी आपण याला या ठिकाणी एक्सटेंड करणार आणि L पॉईंट लोकेट करणार. आता आपल्याकडं AB आहे. AB चे किती पार्ट घ्यायचे 4 पार्ट घ्यायचे म्हणजे 1 2 3 4. तर हा जो पॉईंट्स असणार आहे
ह्या पॉईंटला आपण काय म्हणायचं, आपण एल पॉईंट लोकेट करणार आहोत. या ठिकाणी L1, L2, L3, L4, L5, L6 आणि L7 असे नाव देऊया. त्यातला एल पॉईंट आपण या ठिकाणी लोकेट करणार आहोत. तर फोर्थ पॉईंट जो आहे तो ए पॉईंटसाठी आहे. मग ह्या फोर्थ पॉईंटपासनं आपल्याला एला जॉईन करायचं आहे. हा पॉईंट जॉईन करायचा. L4 जॉईन केलेला आहे. आता यालाच पॅरलल पॉईंट, ही जी लाईन काढलेली आहे यालाच आपण पॅरलल L7 पासून ड्रॉ करणार आहोत. आणि या ठिकाणी जो इंटरसेक्ट होणार आहे तो पॉईंट आपला एल असणार आहे. परंतु पॅरलल लाईन कशी ड्रॉ करायची, त्यासाठी कन्स्ट्रक्शन आहे, सिंपल कन्स्ट्रक्शन आहे. तर सुरुवातीला काय करा, L4 हा सेंटर घ्या आणि एक सर्कल सफिशियंट रेडियसची सर्कल घेऊया. थोडीशी मोठी घेऊ आपण 1 सेंटीमीटर. ही सर्कल घ्यायची. हा सर्कल म्हणजे आर्क मार्क करायचा की जो दोन्ही लाईनला इंटरसेक्ट करेल. आणि तेवढ्याच रेडियसचा L7 पासून आर्क मार्क करायचा. तर या ठिकाणी फिगर पहा, मी थोडीशी अजून वर घेतो. L7 पासून आर्क मार्क करायचा की जो दोन्ही बाजूला हे करेल. आता दोन्ही आर्क झालेले. आता हे आर्क मार्क केल्यानंतर या ठिकाणी इंटरसेक्टिंग पॉईंट आहे, या ठिकाणी एक इंटरसेक्टिंग पॉईंट आहे. म्हणजे हा जो अँगल आहे हाच अँगल आपल्याला इकडे ड्रॉ करायचा आहे. म्हणजे हे जे डिस्टन्स आहे, हे जे डिस्टन्स आपण कंपासमध्ये घेऊया आणि तेवढं डिस्टन्स मार्क करूया. म्हणजे हे जे डिस्टन्स आहे इंटरसेक्टिंग केलेलं, आर्कनी लाईनवर इंटरसेक्टिंग केलेले पॉईंट्स आहे, त्यातलं डिस्टन्स घेऊया. आता त्यातला एक पॉईंट आपल्याकडे आहे, हा पॉईंट आहे L7 साठी. तर हा पॉईंटवर ठेवायचा एक पॉईंट आणि इकडं मार्क करायचा. आलं लक्षात? म्हणजे आपल्याला दुसरा पॉईंट अँगलचा मिळालेला आहे. आता हा जो पॉईंट आहे म्हणजेच हा पॉईंट असणार आहे. आता L7 आणि हा पॉईंट आपण जॉईन करूया. म्हणजे ह्या लाईनला ही पॅरलल असणार आहे. ही जर आपण एक्सटेंड केली तर ही लाईन आणि ही लाईन पॅरलल असणार आहे. ही ज्या ह्या एक्सटेंड केलेल्या लाईनला BA ला एक्सटेंड केलेला ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होती तो पॉईंट असणार आहे L पॉईंट. म्हणजे ट्रायंगलचा जो आपल्याला ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे LBN, त्यातला L पॉईंट आपल्याला मिळालेला आहे. LB म्हणजे हे जर 5.7 असेल तर हे डिस्टन्स किती असणार आहे, त्याला 7/4नी मल्टिप्लाय केल्यानंतर तेवढं डिस्टन्स येणार आहे. ते कॅल्क्युलेशन केलं तरी ते तेवढं डिस्टन्स येणार आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला काय ड्रॉ करायचा आहे, पुढचा पॉईंट, तो पॉईंट करायचा ड्रॉ, N पॉईंट ड्रॉ करायचा की तो ह्या रेवर असणार आहे. आलं लक्षात? कारण की आपल्याला अँगल तर सेम आहे, अँगल 40 डिग्रीचे. तो पॉईंट N पॉईंट ड्रॉ करण्यासाठी देखील सेम प्रोसिजर आहे. काय करायचं, बी पासून 90 डिग्रीपेक्षा कमी असलेला एक रे ड्रॉ करायचा. तर सपोज आपण हा रे ड्रॉ करूया आणि ह्या रेवर पुन्हा एकदा 7 पार्ट्स करायचे. 7 पार्ट्स काय करायचे, कारण आपल्याला रेशो 4:7 दिलेला, त्यातला मॅक्झिमम नंबर 7 आहे. तर 7 पार्ट्स आपण करूया. 7 पार्ट्सचे मार्क करायचे. हा झाला फर्स्ट, त्यानंतर झालेला सेकंड, हा झालेला सेकंड, त्यानंतर झालेला आहे थर्ड, त्यानंतर झालेला आहे फोर्थ, त्यानंतर 5th पार्ट, त्यानंतर 6th पार्ट आणि 7th पार्ट. असे 7 पार्ट्स आपण या ठिकाणी मार्क केलेले आहेत. तर मार्क केल्यानंतर काय करायचं आहे, त्यांना पॉईंट्स नाव देऊ आपण. आपल्याला N पॉईंट लोकेट करायचा आहे म्हणून त्याला आपण N1, N2, N3, N4, N5, N6 आणि N7 असे नाव देऊ. त्यातला N4 पॉईंट जो आहे तो C पॉईंटला जॉईन करायचा आहे, कारण की BC/BN 4:7 असणार आहे, बरोबर आहे. हा पॉईंट जॉईन केला. आता ह्या लाईनला आपल्याला पॅरलल लाईन ड्रॉ करायची. ह्या लाईनला, ही जी लाईन आहे या लाईनला आपल्याला पॅरलल लाईन ड्रॉ करायची. तर ती कशी करणार, जो N7 पॉईंट आहे त्यापासून ड्रॉ करायची. मग अशी जी प्रोसिजर केलेली आपण काय करायचं आहे, N4 पासून एक आर्क ड्रॉ करायचा. थोडासा मोठा घेऊ आपण. हा आर्क ड्रॉ करायचा. हा जो आर्क आहे हा आर्क लाईनला दोन्हीकडं टच करेल असा घ्यायचा. तेवढाच आर्क N पासून घ्यायचा, N7 पासून घ्यायचा की जो इकडे देखील कट करेल. आता या ठिकाणी दोन्ही पॉईंट एकच आलेला आहे, हा पॉईंट आलेला टचिंग. त्यानंतर आपण काय करणार आहोत, हा जो आर्क दोन्ही बाजूला, ह्या अँगलला दोन्ही बाजूला ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतोय तेवढे दोन्ही पॉईंटमधलं अंतर या ठिकाणी घेणार कंपासवर. आणि तेवढंच डिस्टन्स, आता हा जो नवीन आर्क आपण N7 पासून ड्रॉ केलेला आहे तो ह्या लाईनला इंटरसेक्ट होतो या पॉईंटवर. इथनं त्या आर्कला इंटरसेक्ट करणार एक मार्क करणार. आणि जो इंटरसेक्टिंग पॉईंट येणार आहे हा इंटरसेक्टिंग पॉईंट जर आपण जॉईन केला N7ला तर ती जी लाईन असणार आहे ती याला पॅरलल असणार आहे. आणि जर आपण ती एक्सटेंड केली तर हा जो पॉईंट येणार आहे, हा जो पॉईंट असणार आहे तो पॉईंट आपला रिक्वायर्ड पॉईंट N असणार आहे. आलं लक्षात? आणि तो N आणि L आपण जॉईन करूया या ठिकाणी.
हा एन जॉईन केला तर हा जो ट्रायंगल तयार झालेला आहे एल एन बी हा रिक्वायर्ड ट्रायंगल आहे की ज्याचा रेशो 7:4 आहे विथ ट्रायंगल ए बी सी. या ठिकाणी 40 डिग्री अँगल हा कॉमन आहे, हा अँगल 40 डिग्री कॉमन आहे. 5.17 ए बीचं डिस्टन्स आहे आणि ए एलचं डिस्टन्स 5.1 इंटू 7/4 एवढं डिस्टन्स असणार आहे. तर ही झाली कन्स्ट्रक्शन आपली प्रोसिजर पूर्णपणे. तर या ठिकाणी ट्रायंगल जर पाहिला तर तुम्हाला ट्रायंगल अशा पद्धतीने दिसेल. त्यानंतर प्रॉब्लेम सेट 4 मधील क्वेश्चन नंबर 8 पहा. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल पी वाय क्यू सच दॅट पी वाय 6.3 वाय क्यू 7.2 आणि पी क्यू 5.8 हे 3 डायमेन्शन्स आपल्याला पी वाय क्यूचे दिलेले आहेत. आता वाय झेड अपॉन वाय क्यू हा रेशो दिलेला 6/5. देन कन्स्ट्रक्ट ट्रायंगल एक्स वाय झेड सिमिलर टू पी वाय क्यू. म्हणजे रेशो दिलेला आहे दोन्ही ट्रायंगलमध्ये, दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत, रेशो 6:5 आहे. मग आपण एक या ठिकाणी पाहिलं असेल की एक पॉईंट कॉमन आहे वाय, हा जो वाय आहे ना, वाय पॉईंट इथं देखील आहे, इथं देखील आहे, म्हणजे एक व्हर्टेक्स कॉमन आहे. त्यावेळी आता जे आपण क्वेश्चन नंबर 7 मध्ये प्रोसिजर पाहिली तीच प्रोसिजर या ठिकाणी पाहूया. तर सुरुवातीला आपल्याला पी वाय क्यू ड्रॉ करावं लागणार आहे, त्याचे 3 डायमेन्शन्स दिलेले ते आपण ड्रॉ करूया. सुरुवात करूया. सुरुवातीला आपल्याला ट्रायंगल पी वाय क्यू ड्रॉ करावं लागणार की त्याचे 3 डायमेन्शन दिलेले. तर बेस घेऊ आपण, क्यू वाय बेस घेऊया 7.2 ठिकाणी घेऊ आपण 7.2 असलेला बेस आणि क्यू पॉईंट इकडे लिहू आणि वाय पॉईंट इकडे लिहू, कारण की वाय पॉईंट कॉमन आहे. त्यातून आपल्याला कन्स्ट्रक्शन करायला सोपं जाईल. त्यानंतर 2 आर्क मार्क करायचे. पी वाय 6.3 आपल्याला डिस्टन्स दिलेलं आहे, 6.3चा आर्क मार्क करायचा जो आपण कंपासमध्ये घेऊया. जर कंपासमध्ये आपण घेतला तर 6.3 एवढा येईल, तो आपण या ठिकाणी मार्क करूया वायपासून, बरोबर आहे की नाही. हा एक आर्क येणार आहे, त्यावर पॉईंट पी असणार आहे त्या आर्कवर. आणि त्याचबरोबर क्यू पी आपल्याला 5.8 दिलेला आहे, 5.8 देखील या ठिकाणी आपण घेऊया. कंपासवर 5.8 जर आपण घेतला तर एवढं डिस्टन्स येतं, ते आपण या ठिकाणी मार्क करूया. दोन्ही आर्कचा इंटरसेक्टिंग पॉईंट जो आहे तो पॉईंट पी आहे. तर पी पॉईंट आपण या ठिकाणी जॉईन करूया. त्याच्यानंतर आता हा पॉईंट जॉईन केला की ट्रायंगल तयार झालेला आहे. हा ट्रायंगल पी वाय क्यू हा ट्रायंगल तयार झालेला आहे. आता याच्यानंतर आपल्याला ट्रायंगल एक्स वाय झेड कॉमन, एक्स वाय झेड सिमिलर ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे. त्यामध्ये वाय हा कॉमन आहे आणि त्यांचा जो रेशो दिलेला आहे तो काय दिला आहे, आपण या ठिकाणी जर ट्रायंगल लिहिले, ट्रायंगल पी वाय क्यू इज सिमिलर टू ट्रायंगल एक्स वाय झेड आणि रेशो जो दिलेला आहे तो 6:5 दिलेला आहे. म्हणजे मोठा आपल्याला रेशो दिलेला आहे वाय झेड अपॉन वाय क्यू इज इक्वल टू 6/5. मग ह्या रेशोनी देखील आपण दुसऱ्या ट्रायंगलच्या एक्स वाय झेडच्या साईड्स कॅल्क्युलेट करू शकतो. पी वाय क्यूच्या आपल्याला सगळ्या साईड्स माहीत आहे, ते आपण जर या ठिकाणी लिहिलं तर 7.2 सेंटीमीटर आहे. त्यानंतर ही 6.3 सेंटीमीटर आहे आणि ही साईड आहे 5.8 सेंटीमीटर आहे. आपलं ट्रायंगल कन्स्ट्रक्शन झालेलं आहे पी वाय क्यू. आपल्याला एक्स वाय झेड कॅल्क्युलेट करायचं आहे, कन्स्ट्रक्ट करायचं आहे की ज्याचा रेशो 6:5 आहे. म्हणजे वाय झेड जी आहे, झेड पॉईंट जो येणार आहे तो वायपासून निघलेला आहे. झेड पॉईंट कशाला करस्पॉन्डन्स क्यूला, म्हणजे ह्या लाईनवर ही जर लाईन आपण एक्सटेंड केली, ही लाईन जर एक्सटेंड केली तर ह्या लाईनवर आपल्याला पॉईंट मिळणार आहे, तो झेड पॉईंट मिळणार आहे. आणि तो किती पुढे असणार आहे, तो मोठा असणार आहे, कारण की रेशो 6:5 झाला आहे. वाय झेड मोठा आहे, वाय क्यू छोटा आहे. ही जी डिस्टन्स आहे वाय क्यू ही छोटा आहे आणि वाय झेड मोठा आहे, म्हणजे आपल्याला झेड पॉईंट थोडंसं पुढे मिळणार आहे. त्याच पद्धतीने पी वाय जर आपण एक्सटेंड केलं तर त्या लाईनवर आपल्याला, या लाईनवर आपल्याला एक्स पॉईंट मिळणार आहे की तो देखील थोडासा पुढे असणार आहे. कन्स्ट्रक्शन आपण या ठिकाणी जर कॅल्क्युलेशन केले तर कॅल्क्युलेशन तुमच्या लक्षात येईल. एक्स वाय कसा कॅल्क्युलेट करू शकतो आपण, एक्स वाय इज इक्वल टू पी वाय इंटू 6/5. तर पी वायची व्हॅल्यू जी किती आहे, पी वायची व्हॅल्यू 6.3 आहे. मग हे कॅल्क्युलेशन थोडंसं डेसिमल पॉईंटमध्ये येणार आहे, म्हणून आपण जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन करतो. त्याच पद्धतीने आपल्याला वाय झेड देखील कॅल्क्युलेट करू शकतो आपण. वाय झेड इज इक्वल टू पी क्यू वाय क्यू इंटू 6/5. वाय क्यू किती आहे आपल्याकडं, वाय क्यू आहे 7.2 इंटू 6/5. हे कॅल्क्युलेशन देखील थोडंसं ऑड होतं आहे, डेसिमल पॉईंट्स येतात, म्हणून आपण काय करू शकतो या ठिकाणी जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन यूज करणार आहे. त्यासाठी प्रोसिजर काय आहे, तर वायपासून एक आपल्याला रे ड्रॉ करायचा आहे की जो रे 90 डिग्रीपेक्षा कमी आहे.
त्या ठिकाणी आपण ड्रॉ करूया रे एक. आणि ह्या रेवर इक्वल पार्ट्स करायचे आपल्याला. किती इक्वल पार्ट्स करायचे? 6 करायचे, कारण आपल्याला रेशो किती दिलेला आहे? 6:5 दिलेला आहे. त्यातले 6 पार्ट्स मोठ्या ट्रायंगलसाठी, 5 पार्ट्स छोट्या ट्रायंगलसाठी. आपण ह्या लाईनचे देखील पार्ट्स करू शकतो, परंतु 7.2 थोडंसं याला जर इक्वल पार्ट्स करायचे म्हणले तर अवघड जातं, म्हणून आपण सेपरेट रे घेतो आणि त्याचे इक्वल पार्ट्स आपल्याला कुठलेही रँडम डिस्टन्स घेऊन करू शकतो. तर साधारणतः आपण 1 ते 1.5 mm डिस्टन्स घेतो स्केलवर, आणि 1 ते 1.5 mm डिस्टन्स घेतलं की आपल्याला इक्वल पार्ट्स करायला सोपं जातं. तर आपण एक मार्क करू या ठिकाणी. पहिला पार्ट, नंतर दुसरा पार्ट, त्यानंतर थर्ड पार्ट, आणि त्यानंतर फोर्थ पार्ट, नंतर 5th आणि 6th आणि 7th पार्ट. हे 7 पार्ट झालेले आहेत. आता हे जे 7 पार्ट्स तयार झालेले आहेत आपले, या पॉईंट्सला नावं द्यायचं. आपल्याला या ठिकाणी झेड पॉईंट्स लोकेट करायचं आहे, म्हणून Z1, Z2, Z3, Z4, Z5, Z6 आणि Z7 असे नाव दिलेलं आहे. त्यातला जो YQ आहे तो 5 पार्ट्स आहेत, म्हणून Z5 जो आहे, Z5 आहे तो आपण या ठिकाणी जॉईन करूया. कशाला? Q पॉईंटला. आता ॲक्च्युली त्या ठिकाणी 7 पॉईंट झालेले आहेत, आपल्याला 6 पॉईंट घ्यायचे आहेत फक्त. Z6 पर्यंतच कन्सिडर करा. तर हा जो पॉईंट आहे Z5 हा कन्सिडर करू, Z7 कन्सिडर करू नका. Z5 या ठिकाणी ड्रॉ केलेला आहे. आता ह्या लाईनला आपल्याला पॅरलल लाईन ड्रॉ करायची. कशातनं? Z6 मधनं. ही जी लाईन आहे त्याला आपल्याला पॅरलल लाईन ड्रॉ करायची Z6 पासून, की जी ही YQला एक्सटेंड केलेल्या लाईनला जॉईन होईल. तर ती पॅरलल लाईन कशी ड्रॉ करायची? त्यासाठी प्रोसिजर आहे आपल्याकडं. Z5 पासून सफिशियंट डिस्टन्स असलेला एक आर्क मार्क करायचा, की जो आर्क दोन्ही लाईनला, दोन्ही आर्मला, ह्या जे अँगल आहे, जो अँगल आहे त्या अँगलला दोन्ही आर्मला इंटरसेक्ट करेल. त्याच पद्धतीने Z6 पासून देखील तेवढीच रेडियस घ्यायची आणि आर्क मार्क करायचा. आता लक्षात घ्या, जो पहिला जो आर्क आहे तो या पॉईंटला, ह्या आर्मला इथं इंटरसेक्ट होतो आणि याला इंटरसेक्ट या ठिकाणी होतो. आणि दुसरा जो आर्क आहे तो ह्या लाईनला या ठिकाणी इंटरसेक्ट होतो, परंतु इकडचा पॉईंट आपल्याला माहीत नाही. तो कसा कॅल्क्युलेट करू शकतो? तर हे जे दोन्ही पॉईंट्स आहेत पहिल्या आर्कचे, त्यातलं जे डिस्टन्स आहे तेवढंच डिस्टन्स आपल्याला या ठिकाणी मार्क करायचं आहे. आलं लक्षात? आपल्याला तो पॉईंट देखील मिळालेला आहे. म्हणजे ही जी लाईन जर आपण जॉईन केली Z6 आणि तो इंटरसेक्टिंग पॉईंट, तर ती लाईन पॅरलल असणार आहे, आणि ही लाईन या ठिकाणी ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होती तो हा इक्वल पार्ट असणार आहे. हे जे इक्वल पार्ट्स केलेले आहेत आपण, हे टोटल पार्ट्स की झाले? 5 पार्ट झाले. त्यातलाच एक पार्ट पुढे एक्सटेंड केलेला आहे. म्हणजे हा जो पॉईंट तयार झालेला आपला, तो पॉईंट Z तयार झालेला आहे. म्हणजे ZY ही एक साईड मिळालेली. त्याच पद्धतीने आपण YP लाईनवर देखील पुढचा नेक्स्ट पॉईंट जो आहे आपला, तो X पॉईंट आपण ड्रॉ करू शकतो. त्यासाठी प्रोसिजर सेम आहे. पुन्हा एक इक्वल पार्ट्स करायचे आहेत. इक्वल पार्ट्स आपल्याला जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शनने करायचे. एक रे तयार करूया की ज्याचा अँगल 90 डिग्रीपेक्षा कमी आहे, आणि ह्या रेवर आपल्याला इक्वल पार्ट्स घ्यायचे. 6 इक्वल पार्ट्स घ्यायचे. जे सुरुवातीला आपण घेतले तेवढेच घेऊया, किंवा वेगळे घेतले तरी चालतात, त्यामध्ये काय नसतं. तर हा पार्ट्स आपण या ठिकाणी मार्क करूया. 6 पार्ट्स या ठिकाणी मार्क करूया. फर्स्ट पार्ट, द सेकंड पार्ट, नंतर थर्ड पार्ट, त्यानंतर फोर्थ पार्ट, त्यानंतर 5th पार्ट, आणि त्यानंतर 6th पार्ट. असे 6 पार्ट्स आपले तयार झाले. 6 पार्ट्स आपण मार्क केलेले. त्यांना नाव देऊया आपण. आपल्याला X पॉईंट लोकेट करायचं, म्हणून याला आपण X1, X2, X3, X4, X5 आणि X6 करूया. त्यातला 5th पार्ट जो आहे, 5th पार्ट X5, तो आपण P पॉईंटला जॉईन करूया. आलं लक्षात? जो P पॉईंट आहे त्याला जॉईन करूया, कारण की आपल्याला XP हा 5 पार्ट्स आहेत, आणि त्यानंतर XY जो असणार आहे, सॉरी आपला PY 5 पार्ट्स असणार आहे, आणि XY 6 पार्ट्स असणार आहे. 6:5 रेशो दिलेला आहे. मग हा जो X6 पॉईंट आलेला आहे, ह्या पॉईंटपासून आपल्याला PXYला X5P याला पॅरलल लाईन ड्रॉ करायची. पॅरलल लाईन ड्रॉ करण्यासाठी प्रोसिजर आपली पाहिलेली आहे. म्हणजे X5 पासून एक सफिशियंट आर्क असलेला, सफिशियंट रेडियस असलेला आर्क ड्रॉ करायचा, की जो दोन्ही त्या अँगलच्या आर्मला इंटरसेक्ट करेल. हे जे पॉईंट्स आलेले आहेत हे पॉईंट्स लक्षात ठेवा, इंटरसेक्टिंग पॉईंट्स लक्षात ठेवा. आणि त्याच पद्धतीने तेवढीच रेडियस आपल्याला X6 पासून घ्यायची. ही जी रेडियस आपण घेतलेली आहे तेवढीच रेडियस X6 पासून घ्यायची, की जेणे त्या दोन्ही आर्मला इंटरसेक्ट करेल. त्यातला एक आर्म आपल्याकडं आहे. एक आर्म म्हणजे हा पॉईंट आहे आपल्याकडं,
आता दुसरा पॉईंट आपल्याला लोकेट करायचा, म्हणजे ह्या दोन्ही पॉईंटमधलं डिस्टन्स कंपासमध्ये घ्यायचं. कंपासमध्ये हा हे डिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करून घ्यायचं एवढं, आणि तेवढंच मार्क करायचं ह्या पॉईंटला, आर्कला. आलं लक्षात? म्हणजे हा जो इंटरसेक्टिंग पॉईंट आलेला आहे, हा जर इंटरसेक्टिंग पॉईंट आणि x6 आपण जॉईन केला तर ती लाईन याला पॅरलल असणार. ही याला जर एक्सटेंड केली तर हा जो पॉईंट येणार आहे, आता हा पॉईंट P आपण याच्या ठिकाणी लिहूया. हा जो पॉईंट येणार आहे तो पॉईंट आपला x असणार आहे. हा जो पॉईंट असणार आहे तो x पॉईंट असणार आहे. म्हणजे आपला XZ हे जॉईन करायचं आहे. XZ जर जॉईन केला तर XZY हा आपला अँगल ट्रायंगल तयार झालेला आहे. आणि पहिला ट्रायंगल कुठला आहे? QYP, PYQ हा ट्रायंगल पहिला आहे. त्यालाच सिमिलर ट्रायंगल आपण XYZ ड्रॉ केलेला आहे की ज्याचं प्रपोर्शन 6:5 आहे. तर या ठिकाणी तर ही फिगर तुम्हाला पूर्णपणे दिसते, कन्स्ट्रक्शन आपण कशा पद्धतीने केलेलं आहे. आणि या ठिकाणी आपण प्रॉब्लेम सेट 4 पूर्णपणे सॉल्व्ह केलेला आहे. दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ. थँक्यू.